आज निवडणुकांची घोषणा झालेली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू। मतदार याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार। 10 ते 17 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी तर माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत। संभाव्य दुबार मतदारांबाबत आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार मार्क असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयुक्तांची माहिती। दुबार मतदार तिबार मतदार आहेत, तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्यांना मतदान करू देणार। निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं, तळपायाची आग मस्तकात गेल्याची राज ठाकरे यांची ट्विट करत प्रतिक्रिया। केंद्र आणि राज्य सरकारमधील नेत्याचा निवडणूक आयोगावर दबाव, रोहित पवारांची प्रतिक्रिया। स्वच्छ मतदार याद्या घेऊन निवडणूक होईल असं वाटलं होतं, रोहित पवारांकडून खंत व्यक्त। संविधान टिकवण्यासाठी स्वच्छ यादी घेऊन आपण स्वच्छ इलेक्शन तिथे घेतले असते तर जास्त योग्य आणि उचित ठरलं असतं। पण इलेक्शन कमिशनला कदाचित केंद्र सरकारमध्ये काही नेत्यांचं आणि राज्यातल्या काही नेत्यांचं प्रेशर असल्यामुळे त्यांनी आज ही इलेक्शन जाहीर केली। याच मतदार याद्यांवर रोहित पवार निवडून आलेत। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावर निशाणा साधताय, पराभूत मानसिकतेतून बोलताय, बावनकुळेंची टीका। म्हणजे निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना, आम्हाला तीर मारायचा, म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा, हार या लोकांचा प्रयत्न आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे, हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात आहे। निवडणूक आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसलं। सरकारचा निवडणूक आयोगावर दबाव, आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया। त्यांना यामध्ये कुठलीच गोष्ट ऐकायची नाही, कुठलीच गोष्टीवर कारवाई करायची नाही। आम्हाला कसं वाटत नाही की या संदर्भात ते कोणती कारवाई करतील असं वाटत नाही। त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही। 10 दिवस निवडणुका उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं, संजय गायकवाड यांचा सवाल। तर एकट्या बुलढाण्यात हजारो मतदारांची नावं दुबार, लाखो मतदारांकडून हमीपत्र घेणार आहात का, असाही उपस्थित केला सवाल। आता हे डिलीट कधी होणार आहे? तुम्हाला 4-5 दिवसामध्ये यादी अंतिम करावं लागेल। आता तेवढ्यामध्ये एवढं तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचं बळ आहे का? एवढी कर्मचारी तुमच्याकडे आहेत का की एवढं करतील ते? नाहीतर एवढे 3 वर्ष थांबले, आणखीन 10 दिवस थांबून ही यादी स्वच्छ करायची असते। मतदार याद्यांविरोधातील 4ही याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, तर आरक्षण आणि सीमांकनाबाबतच्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी। एकूण 42 याचिका दाखल।